नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन झालंय आणि सर्वत्र त्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी जर मोदी शहा यांच्या समोर शरणागती पत्करली असती, गुडघे टेकले असते, तर आज त्यांना सत्तेचं मोठं पद मिळालं असतं. ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली नसती आणि हे पुस्तक देखील आलं नसतं. संजय राऊत असं म्हणतात की मी डरपोक नाही, मी मरण पसंत करेल पण घाबरणार नाही. त्यांचा हा असा निर्भीड बाणा आहे आणि म्हणूनच पुस्तकाचं नाव ते नरकातला स्वर्ग असं ठेवू शकले. अन्यायी आणि जुलमी सत्तेला न घाबरता त्यांच्या विरोधामध्ये ताठ मानेनं आणि कणा ताठ ठेवून जे लढतात, जे संघर्ष करतात, इतिहास त्यांचीच आठवण ठेवतो. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी ते इतिहासामध्ये स्थान मिळवलंय असं निश्चित आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच हे पुस्तक हे केवळ संजय राऊत यांच्या संघर्षाची, फक्त त्यांच्याच संघर्षाची कहाणी नाही, तर 2014 पासून जी एक माफिया राजवट आज भारतामध्ये आपण पाहतोय, त्या विरोधात ज्यांनी ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली, हात मिळवणी न करता जे तुरुंगामध्ये गेले, त्या सगळ्यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजे हे नरकातला स्वर्ग हे पुस्तक आहे. परंतु सत्तेच्या समर्थकांनी, दलालांनी असं एक नरेटिव्ह सुरू केलंय की संजय राऊत हे जामिनावरती आहेत, तात्पुरत्या जामिनावरती बाहेर आलेले आहेत, त्यांना कोर्टाने अजून निर्दोष सोडलेलं नाहीये, त्यांना पुन्हा एकदा अटक केली जाऊ शकते. आणि म्हणूनच संजय राऊत यांना कोणत्या प्रकरणामध्ये अटक केली होती आणि त्यांना जामीन देत असताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 2008 मध्ये पत्राचाळ रिडेव्हलपमेंटचं जे काम आहे ते म्हाडानं एका कंपनीला दिलेलं होतं. ही कंपनी कोणाची आहे? हे वाधवान बंधूंची आहे. हे तेच बंधू आहेत जे पीएमसी बँकच्या घोटाळ्यामध्ये देखील यांचं नाव घेतलं गेलेलं आहे. तर यांना त्यांच्या कंपनीला हे काम मिळालं. त्या कंपनीनं इतर 7-8 काही प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांना ते काम दिलं. प्रत्यक्षामध्ये ते काम झालं नाही, अजूनही झालेलं नाही. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 1000 कोटी रुपयांचा जो व्यवहार आहे तो झाला. ती सगळी जी रक्कम आहे ती या वाधवान बंधूंनी लाटली असा सगळा आरोप आहे. तर या प्रकरणामध्ये संजय राऊत यांची एंट्री कशी झाली? तर संजय राऊत यांना या प्रकरणामध्ये पैसे मिळाले असा ईडीनं दावा केला आणि त्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना अटक केली. ही अटक त्यांना ईडीनं केली आणि मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत केली. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता किमान 2-3 वर्ष तरी त्यांची सुटका होणार नाही, कारण ईडी मध्ये एकदा कारवाई केली, एकदा अटक केली की सहजासहजी जामीन मिळत नाही. हा कायदा विशेष अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळे तिथे जामीन मिळवण्यासाठी त्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी नाही, ती अत्यंत अवघड अशी प्रक्रिया आहे. परंतु संजय राऊत यांच्या बाबत मात्र चमत्कार झाला. संजय राऊत हे पहिले आरोपी आहेत की जे केवळ 100 दिवस तुरुंगामध्ये राहिले आणि केवळ 100 दिवसांमध्ये ईडीच्या न्यायालयानं, ईडी कोर्टानं त्यांना जामीन देखील दिला. ईडीच्या कोर्टानं जामीन देताना जी ऑर्डर दिलेली आहे 122 पानांची ऑर्डर आहे आणि या ऑर्डरमध्ये त्यांनी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याची पुन्हा एकदा आपण उजळणी करायला पाहिजे. ईडी कोर्टानं ईडीवरती म्हणजे तपास यंत्रणेवरती अत्यंत कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि कोर्टानं त्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की जे मुख्य आरोपी आहेत वाधवान ब्रदर्स त्यांना अजूनही अटक केलेली नाहीये, पण तुम्ही संजय राऊत यांना अटक केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये काही ना काही पैसे ट्रान्झॅक्शन झालेली आहे, पैसे त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत असे पुरावे सादर करावे लागतात. परंतु असा एकही कोणताही पुरावा ईडीचं तपास यंत्रणा जी आहे ती कोर्टासमोर सादर करू शकलेली नव्हती आणि म्हणून न्यायालयाने स्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलं की संजय राऊत यांना झालेली अटक ही पहिल्या दिवसापासून ॲब इनिशिओ म्हणजे पहिल्या दिवसापासून बेकायदेशीर आहे. आणि शेवटचं जे निरीक्षण या कोर्टानं मांडलेलं होतं ते 2014 पासून या देशामध्ये जी माफिया राजवट आहे त्या माफिया राजवटीचा पर्दाफाश करणार आहे. ते शेवटचं निरीक्षण असं होतं की प्रायमा फेसी इट इंडिकेट्स नथिंग बट पॉलिटिकल विच हंट. म्हणजे संजय राऊत यांना जी अटक झाली दुसरं तिसरं काहीही नसून केवळ राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आलेली कारवाई आहे. याचा अर्थच असा होतो की संजय राऊत यांना जो जामीन मिळालेला आहे तो तात्पुरता असा जामीन नाहीये, तो परमनंट स्वरूपाचा आहे. ईडीकडे कोणत्याही प्रकारचे पुरावेच नाहीयेत हे स्पष्टपणे कोर्टानं नोंदवलेलं आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी ही केस देखील क्लोज होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा अटक करण्याची धमक किंवा धाडस ईडी करू शकणार नाही, हेच या ऑर्डर मधून आपल्याला दिसतं. या ऑर्डरचं महत्व संजय राऊत यांची सुटका झाली इथपर्यंतच मर्यादित नाही, तर 2014 पासून सातत्यानं प्रत्येक राज्यामध्ये सरकारनं ज्या पद्धतीने ईडीचा गैरवापर केलाय, राजकीय कारणासाठी गैरवापर केलाय,
त्याला अधोरेखित करणारी, त्याचा पर्दाफाश करणारी अशी ती ऑर्डर होती. मोदी, शहा किंवा फॉर दॅट मॅटर कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. तुम्ही आज सत्तेवर आलेले आहात म्हणजे शेवटच्या अखेरच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत तुम्ही सत्तेवर बसाल हा तुमचा गैरसमज आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा सत्ता पालट होईल तेव्हा मोदी, शहा आणि त्यांचे सगळे सहकारी, ईडीचा गैरवापर करणारे संबंधित अधिकारी या सगळ्यांना उत्तरं द्यावी लागतील. संजय राऊत यांचं हे पुस्तक मोदी, शहा आणि त्यांच्या माफिया राजवटीनं जी कुकर्म केलेली आहेत त्याचा जिवंत असा पुरावा आहे. तो ऐतिहासिक दस्तऐवज आहे. भविष्यामध्ये हे पुस्तक यांनी केलेल्या जुलमाची आठवण करून देत राहील, त्याची साक्ष देईल आणि त्याचबरोबर या जुलमी राजवटीच्या विरोधात उभं राहण्याचं बळ अनेकांना देईल.